नमस्कार मंडळी, आज आपण झटपट चिकन रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर हा जो रस्सा आहे चिकनचा खूपच छान चव येते, साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा चिकन रस्सा आहे. तर कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. तर चला मग बघूया. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर हे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. तर 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून धना पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि हे सगळं हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चिकनला. आणि 15 ते 20 मिनटं हे साईडला ठेवूया. गॅसवर कुकर ठेवायचा, 1 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, काही खडे मसाले घेतलेले आहे, 4 लवंग, 5-6 मिरी, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 1 तेजपान, हिरवी वेलची 2 त्या टाकून घेतल्या आणि 1 कांदा लांबसर कापलेला तो टाकून हलका गुलाबी रंगावर परतायचा आहे, जास्त परतायचा नाही. त्यानंतर चिकन टाकून घ्यायचं आहे, जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. ते आपल्याला 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे चिकनचा हलकासा रंग बदलला की तोपर्यंत परतायचं आहे. साईडला मी इथे 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर चिकन छान परतून झालं की यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. तर इथे रस्सा तुम्हाला कितपत जास्त कमी करायचं त्याप्रमाणे पाणी टाकायचं. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलं, छान मिक्स केलं, बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि झाकण लावून 1 शिट्टी करून घेतली. त्यानंतर मी इथे छोटे छोटे कांदे घेतलेले आहे, 6 ते 7 कांदे मी भाजलेले आहे, 2 टोमॅटो, 1 सुका खोबऱ्याची वाटी छोटीवाली, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि कोथिंबीर हे सगळं बारीक कापून घ्यायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून सुके मसाले टाकत आहे. तर इथे 2 चमचे धना पावडर टाकली, 4 चमचे भरून लाल मिरची पावडर टाकत आहे आणि 4 चमचे भरून घरगुती काळा मसाला वापरत आहे. इथे तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकतात आणि कोथिंबीर भरपूर टाकायची. आणि आपण थोडी हळद टाकून घेणार आहोत, पाव चमचा भरून, आणि हे दळून घ्यायचं. नंतर थोडं पाणी टाकून पुन्हा हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर मसाल्याला इथे कांदे छोटे होते म्हणून तितके घेतले, मोठे कांदे असले तर 2 किंवा 3 घ्यायचे. तर त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, 5 ते 6 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान तापलं की हे जे वाटण आपण केलेलं आहे मसाला, तो टाकून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा आहे. आपल्याला कंटिन्यू परतायचा आहे मस्त. तर इथे मी मस्त असा परतत आहे मध्यम आचेवर. तर छान असं तेल सुटायला येतं बघा. आणि पुन्हा हे खालीवर करायचा मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. तर बघा, इकडे आपलं चिकन पण शिजलेलं आहे एका शिट्टीमध्ये. आणि आता आपण हा मसाला कंटिन्यू परतत राहायचा आहे. मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून मी ते पाणी यामध्ये टाकून आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेत आहे. मसाल्याला बघा किती छान तेल सुटलेलं आहे, मस्त. तर मध्यम आचेवर परतायचा हा मसाला. त्यानंतर शिजलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे चिकन सूप प्यायला पण खूप छान लागतं. तर इथे आपण झटपट हे रेसिपी करत आहोत, त्यामुळे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला चिकन आळणी स्पेशल बनवायचं असेल तर हे असं आळणीचं चिकन बनवू शकता. इथे अशा पद्धतीने आपण आता चिकन आळणी टाकून घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आपण मॅरिनेशनलाही टाकलेलं आहे, पण इथे मसाला वाढलेला आहे त्यामुळे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायची, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मध्यम आचेवर मस्त 10-15 मिनटं हा रस्सा छान उकळून घ्यायचा आहे. या रस्स्याला खूप छान चव येते आणि कोथिंबीर भरपूर टाकायची या रस्स्याला, म्हणजे छान फ्लेवर येतो. रस्सा प्यायलाही छान लागतो. इथे मसाले तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता. आपलं गरमागरम हे चिकन तयार झालेलं आहे. भाकरी चुरून खा, पोळीबरोबर खा, भातासोबत खा. गरमागरम पावसामध्ये असं चिकन बनवून बघा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.